जय महाराष्ट्र। मी कुंदन संखे, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख। विधानसभेच्या निवडणुका कालच पार पडल्या आणि महाराष्ट्रासह पालघरमध्येही मतदारांनी खूप मोठ्या उत्साहामध्ये मतदान केलं। मी आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता जेव्हा एखाद्या निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा आपापल्या पक्षाचं काम करत असतो, तो त्याची भूमिका पार पडत असतो। आपला पक्ष जिंकून आला पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना पाठबळ देणं, ताकद देणं, आपल्या पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचवणं, आपल्या पक्षाने केलेलं काम, सरकारने केलेलं काम आणि त्या माध्यमातून मतदानाचं आवाहन तो करत असतो। मी अभिमानाने सांगेन की जे काही मला जिल्हाप्रमुख पद मिळालं त्याच्यानंतर पालघरमध्ये जे संघटनात्मक बांधणी असेल, लोकांच्या प्रश्नांना सोडवणुकीच्या माध्यमातून काम करणं असेल किंवा जे रोजच्या रोज प्रश्न आपल्याकडे येतात ते 24 तास आपलं जे कार्यालय सुरू आहे त्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम असेल ते करण्याचं प्रामाणिक प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे। आणि काल निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आमच्या सोबतच्या लोकांनी सुद्धा पण चांगलं सहकार्य केलं आणि खूप चांगलं सहकार्य मतदारांनी एक आशीर्वादरूपी जे सरकारने केलेलं काम आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जी योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं जे अभूतपूर्व योजना राबवली गेली, ह्या सर्व योजनांच्या माध्यमातून एक लोकांचा विश्वास जे महायुतीचे आमचे उमेदवार होते राजेंद्र गावितसाहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही नेण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या नजरेमधून आम्हाला जाणवत होतं की त्यांचा विश्वास आपल्यावर आहे। तरीसुद्धा इतरही आपले राजकीय पक्ष असतील, मग त्यांना आपण राजकीय भाषेत विरोधक म्हणतो, पण तो कोणी विरोधक हा त्या वेळेपुरता असतो, त्या निवडणुकीपुरता असतो। बाकी सर्वच हे आपल्या ह्या जिल्ह्यातले आपण सर्व आहोत। या सर्वांनीच खूप मेहनत घेतलेली आहे, कारण शेवटी कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो, तो कुठल्या पक्षाचा आहे ह्याला हा महत्त्वाचा नसतो। त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्वांनी मिळून सर्वच राजकीय पक्षातले कार्यकर्ते असतील यांनी आपापल्या पक्षाकरता खूप ताकदीने काम केलं, मतदारांना बाहेर काढण्याचं काम केलं आणि काल निवडणूक पार पडल्या। या सर्व दरम्यान जर कोणाची मनं दुखवली असतील माझ्याकडून सुद्धा, पण आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा, तरी पण त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि जे आपलं मुख्य ध्येय आहे, कारण जेव्हा आपण राजकीय पक्षात काम करतो तेव्हा आपलं ध्येय असतं की आपल्या माध्यमातून लोकांची कामं झाली पाहिजेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। शेवटी राजकारणामध्ये निवडून आल्यानंतर पुढे काय, तर लोकांचं काम आपण पहिलं म्हणतो की आम्हाला असं हे करायचं, आमच्या गावामध्ये ह्या गोष्टी राबवायच्या, विधानसभेमध्ये हे घडलं पाहिजे आणि त्याकरता आम्हाला खात्री आहे की जर लोकांनी जर आपल्याला सहकार्य केलं तर त्यांनी दिलेले जे मतदान आहे कुठे वाया जाणार नाही आणि त्यांच्या केलेल्या मतदानात तडा जाणार नाही याची खबरदारी 100% मी कुंदन संखे म्हणून आपल्या पक्षाच्या वतीने घेईन। आपण नेहमीच मला सहकार्य केलेलं आहे। माझी आतापर्यंत राजकीय कारकीर्द जी काही 27-28 वर्षाची आहे, ह्या सर्व कारकिर्दीमध्ये लोकांचं सहकार्य माझ्यासोबत नेहमी राहिलेलं आहे आणि मीही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलाय, यापुढेही तो करण्याचा प्रयत्न करीन। मी माझ्या सर्वपक्षीय राजकीय मित्रांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की आपण आज या माध्यमातून कालचा जो दिवस आहे हा काही ठिकाणी 80% मतदान झालं, 85% मतदान झालं आणि याही पुढे आपण पालघर जिल्ह्यातल्या प्रश्नांकरता मग पक्ष जरी कुठला असला तरी आपण एकत्र येऊन काम करूया आणि पालघर जिल्हा ज्या गोष्टींकरता निर्माण झाला तो पालघर जिल्हा आपला खूप मोठा व्हावा, या सर्व आपल्या प्रयत्नांना आपल्या सर्वांच्या एकत्रीकरणातून एकजुटीतून न्याय देऊया ही मी अपेक्षा व्यक्त करतो। आज मी माझ्या गावात आलोय कारण थोडंसं रिलॅक्स वाटलं। आमचं गणेश घाट आहे, कुंभोली गाव आमचं आहे, तिकडे आलोय। आपण सर्वांना आपल्या जिल्ह्यातील सर्व मंडळींना सुख, समृद्धी, समाधान मिळावं याकरता मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।